मतदानाला आले नाही ती त्याला वाटायले आता तरी पैसे देते हे नको घेऊ आताच ते म्हणते राहायला मस्त व्हिडिओ. कशी गावची परिस्थिती कशी एकंदरीत मतदानाविषयी मुंजा भाऊ कडून आता परिस्थिती ऐकू गावातली ते आता सध्या 20% मतदान झालेलं आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. तरी सर्व मतदार कोणी शेतात गेलेलं आहे, कोणी ऊसतोडीचं काम चालू आहे ना, सध्या कारखाने सुरू झालेले आहेत. तर कमीत कमी 5-6 वाजेपर्यंत भरपूर मतदान होईल. बाहेरून काही मतदान बोललेलं आहे, पुण्याहून काही, नाशिकहून काही, संभाजीनगरहून, इकडून उजनीहून काही आमचे भोई बंधू येत आहेत. सर्वांना यायला थोडा उशीर होईनच, कारण कसं आहे सध्या कामाचे दिवस आहेत, ऊसतोडीचे ह्याचे दिवस आहेत. तुम्ही कुठं चाललात मुंजा भाऊ? आम्ही आता सध्या आमचा तेलगावला दौरा आहे आज. थोडं फिरून येतो जरा. आताच मतदान हे केलं हे काय हो सर्वांचं घरचे हे मतदान करून आताच बाहेर निघलो थोडा तेलगावला. मुंजा भाऊ हे एक गावातले नागरिक आहेत, अभ्यासू नागरिक आहेत. अख्ख्या गावाचा त्यांना अभ्यास आहे आणि गणिताचा भरपूर मोठा अभ्यास आहे त्यांचा. आणि आकडेवारीनुसार आता गावात समजा आता गावातलं नाही आपलं महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती कोणाचा आकडा कोणता लागन काय सांगू शकता का? तसा काय अंदाज सर मी एवढा काही सांगू शकत नाही महाराष्ट्राचा. जे मला माहिती होतं समजा आपल्या ढोरगाव मधलं ते मी पूर्णपणे तुम्हाला स्पष्टपणे उघड करून सांगितलं. बरं हो सर. तुमचं काय चालू सर सध्या? आमचं काय ना, आम्ही मतदानाला आलो होतो. आम्ही काय इकडून पुण्याला गेलेलो पोटा पाण्यासाठी असे आम्ही येतो आणि गावाकडे आलो होतो तर मतदान केलं. आता चांगली गोष्ट आहे. तुम्ही मतदानाचा हक्क बजवायला आलात, इतक्या लांबून आलात सर. प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. मतदान करणं हा आपलं कर्तव्य आहे. हो सर, हो सर. तर सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. तर हे मतदान आता झालेलं आहे आमच्या इथं. अजून 6 वाजेपर्यंत भरपूर मतदान होईल. आता म्हणलं दुपारचं जेवायला यावं तिकडं, तर आम्ही जेवायला आलो होतो. हो सर. आपल्याला जेवण्यासाठी हॉटेल इथं मस्त, म्हणजे आज ट्रायडे आहे तर विसावा हॉटेलच उघडं असेल, त्यामुळे विसावावर मस्त असं बकऱ्याचं मस्त मटण मिळतंय. तिथं बसू आपलं निवांत, जरा जेवण हे करू, दमाने जाऊ गावाकडे. चालतंय. कसं आहे धावपळ बी करून काही उपयोग नाही बघा, कारण काम हे आपल्याला आयुष्यभर करायचे आहेत. हा बरोबर आहे. तुम्ही ते शेजारी बसले त्यांना सांगताय का? सर्वांना, तुम्हाला पण सांगतो सर. आमचे मित्रच आहेत हे बी, अशोक आपला गुड्डू जनक सर. तुम्ही तर आमचे गुरुच आहेत म्हणाव की. बरं, रील स्टारचा तुमचा एकंदरीत प्रवास कसा आहे? सध्या आमचे व्हिडिओ चालू आहेत सर. आम्ही संध्याकाळी 6 वाजता एक व्हिडिओ सोडतो इंस्टावर. आमचे सध्या फॉलोअर्स थोडे वाढत आहेत मुंगीच्या पावलानं. हो. आणि पुढे चालून 1-2 वर्षामध्ये भरपूर आमचा फॉलोअर्स वाढते हत्तीच्या पावलानं चलतील. हो ना. बरोबर आहे. सध्या आमचे जे जोडीदार आहेत समजा, मित्र आहेत आमचे, आम्हाला सगळं हँडल करावं लागते सर. आम्ही सगळं कॅमेरा वगैरे, आम्ही सगळं ऍक्टिंग बिक्टिंग आम्हाला सगळं बघावं लागते. लहान मुलं घेऊन सगळं आम्हाला ठरवून करावं लागते सर. व्हिडिओ काढावं लागते. बरोबर आहे. आणि एका दिवशी असा मोकळा टाइम मिळाला की तुम्ही आल्यावर आम्ही मस्तपैकी फिरायला असं थोडंसं मोकळं वाटते सर. आज काम चालू असतानाही आम्ही तुमच्या बरोबर आलो, तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. बरं. तुमचे पण खूप धन्यवाद. मुंजा भाऊ हे एक खेडेगावातले रील स्टार आहेत. उगवतं नेतृत्व म्हणण्यापेक्षा एक उगवता आपल्या मातीतला स्टार आहे. आणि तो स्टार नक्कीच आता येईल ते 1-2 वर्षांमध्ये चमकणार आहे. प्रयत्न चालू आहेत, होईन आता काही ना काही बघूया. तुम्ही बघत राहा. तर मुंजा भाऊ गायके यांना तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. त्यांचं चॅनल आहे आणि इन्स्टाला पण आहेत ते. त्यांचे रील्स वगैरे बघत जावा आणि फॉलो करत जावा त्यांना. धन्यवाद. आमचा विसावा आला, आता आम्ही विसावा घेतो तिथं.